सायबर गुन्हेगार नेहमीच नवीन फंडे घेऊन सर्वसामान्यांना आर्थिक गंडा घालत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. मात्र निफाड तालुक्यातील कसबे सुकणे पंचक्रोशीत एका अज्ञात महिलेने अनेक नागरिकांना फोन करून सरकारी दवाखान्यातून बोलत असून माझं मूल मृत झालं असल्याची बतावणी करते आणि पैशाची गरज असल्याचं सांगून आर्थिक गंडा घालते. एका अज्ञात महिलेकडून अनेक नागरिकांना पैशाच्या मागणी करण्यात येत असल्याचं अनेकांनी सांगितलंय आणि त्यात या महिलेला अनेकांनी आर्थिक मदतही करत आर्थिक फटका देखील सहन केलाय. मात्र यातील धक्कादायक बाब म्हणजे ही महिला समोरील व्यक्तींना नावासह पत्ता आणि घरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन गेल्याचा दावा देखील करते. दरम्यान ही अज्ञात महिला कोण असून या अज्ञात महिलेचा फोन कॉलमुळे अनेक नागरिकांना आर्थिक फटक्यासह मनस्ताप देखील सहन करावा लागतोय. यामुळे कसबे सुकेने व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून सायबर विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली जाते. हेलो 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 हाँ बोलिए. भैया योगेश गोरे सर बोलतात ना, सायबर कॅफे वाले, सर्वज्ञ सायबर कॅफे. हो बोला, कोण बोलताय मॅडम? डॉक्टर सोमानी मॅम बोलते, आपल्या कसबे सुकाण्यावरून, सरकारी दवाखान्यातून दादा, गावातून. हॅलो हाँ बोला ना मॅडम. दादा आहे का तुम्ही आज दुकानावर? का आज बंद आहे सायबर? हो चालू आहे ना. का हो? नंबर लावते केव्हाची पण फोनच लागत नाही योगेश सर तुमचा. हां. आपल्याकडे मनी ट्रान्सफर होईल का म्हटलं योगेश सर? किती करायचे होते? 4,500 आहे. म्हणजे थोडं म्हणजे बाळाची तब्येत सिरियस आहे, तर मी माणूस पाठवते दुकानावर, तर होऊन जाईल का म्हटलं? कॅश आहे का तुमच्याकडे? हो. बरं चालेल. काय नाव बोलले मॅडम आपलं? डॉक्टर सविता सोमानी. काय झालं बोला ना. हा बरं ठीक आहे, चालेल, करून देतो, काय अडचण नाही. तुम्ही यांना ओळखत असाल ना दवाखान्यात, शिंदे मॅडमला, डॉक्टर हो शिंदे? हो. हो, मी तुमच्याकडे एकदा येऊन गेले 2-3दा सायबर कॅफेला, म्हणून तुमचा नंबर आहे ऍक्च्युली. बरं चालेल ठीक आहे. हो. तुम्ही यांना ओळखत असाल ना, आपलं रमेश मेडिकल वाल्यांना, गांधी म्हणून आहे बघा गावातले. हो मग ओळखतो ना. का मॅडम? ते आमचे अंकलच आहेत, योगेश भैया. अच्छा. हां. हा. ठीक आहे, चालेल, काय अडचण नाही. पाठवते मी लगेच. तुम्ही आता नवीन जॉईनिंग झालं का तिथे? मला झाले तरी वर्षभर होऊन येते. बरं ठीक आहे, चालेल. हो पाठवते मी त्यांना हो. दुकानावर. ओके. हा बोला ना मॅडम. हा योगेश सर, तुम्ही किती वेळ आहे तरी? मी 9 वाजेपर्यंत. सॉरी. हां. हो का? किंवा तुम्ही सरकारी दवाखान्याकडे वगैरे येणार आहे का? कारण नेमकं थोडं माझं बेबी एक्सपायर झालंय, म्हणून मला अर्जंट आहे. तुम्ही येणार आहे का त्या साईडला? का किंवा कोणी आहे का ओळखीचं? नाही तर बरं. हॅलो. हा ठीक आहे, आलो 5-1 मिनिटात, मग बघतो. मी आता तर नाहीये दवाखान्यात. तुमचं कोणी आहे का दुसरं ओळखीचं कोणी? हां. तिथनं कॅश कलेक्ट करायची का असं? नाही, कोणी असेल तर मला सांगा, मी कॅश देऊन बोलणं केलं असतं. चार्जेस वाढवून दिले नाही तसं काही नाही. इश्यू. बरं योगेश सर. हो चालेल, ठीक आहे. हॅलो. हो 1 मिनिट करतो अरेंजमेंट, बसतो. लगेच काय म्हणता? अरेंजमेंट करून लगेच कळवतो तुम्हाला. किंवा नाहीतर मी तुम्हाला आपलं योगेश भैया माझं सरकारी दवाखान्याचा ID पाठवू का? आपल्या कसबे सुकानेलाच असते मी डॉक्टर ऍक्च्युली. म्हणजे मला नाही कळालं. काय म्हणता? किंवा नाहीतर तुम्ही डॉक्टर शिंदे मॅडमला ओळखतात का? हां. त्यांच्याकडे देऊन बोलणं करू का तुमचं? चालेल का? हा ठीक आहे, चालेल, तसं करा. एकदा कॉन्फरन्स घेऊन टाका, काही अडचण नाही, करून जाऊ. ठीक आहे, चालतंय. पहिले मी विचारते मॅडम आहे का नाही. हो ठीक तुम्हाला फोन करते. पण आज सॅटरडे, आज गेले असतील मॅडम पण. मी तेच म्हणते ना. किंवा नाहीतर मग भैया आता 5 वाजले. तिथं कोणी असेल ना मॅडम? नाही, 7:30 पर्यंत येतात का? मी येतच आहे दवाखान्यात. हा ठीक आहे, चालेल, मी येऊन जाईल तिथं, काही अडचण नाही तुम्हाला. हो चालेल. किंवा नाहीतर योगेश भैया तुमच्याकडे 2,000चं होतील का? मी आले की देते तुम्हाला, एवढं ट्रस्ट ठेवा. 7 वाजेच्या आतच. बरं चालेल. हॅलो. हो चालेल, कळवतो, लगेच करतो. तुम्हाला व्हॉट्सअप केलंय बघा मी तिथे. मी आले की तुम्हाला 7 वाजेच्या आतच देते नक्की. हो चालेल. ठीक आहे. ओके.